नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर संध्याकाळची माझी देवपूजा सुरू आहे आणि संध्याकाळच्या देवपूजेमध्ये स्वामींची एक माळ जप असते, थोडंसं वाचन असतं. त्यानंतर हे दुर्गा कवच म्हणून हे जे छोटंसं असं पुस्तक आहे ना, तर हे मी संध्याकाळी वाचते. खूप घरामध्ये ना याच्याने भरपूर पॉझिटिव्हिटी वाटते. जे पण मनातलं जे नैराश्य असतं, जी एक निगेटिव्हिटी असते ना, ती अशा वाचनाने कमी होत असते. लगेचच आज वाचलं आणि लगेचच आपल्याला त्याचे म्हणतात ना इफेक्ट लगेचच बघायला मिळत नाहीत, पण हळूहळू आपल्याला त्या गोष्टींची आवड सुद्धा निर्माण होते. तर संध्याकाळचं देवाचं सगळं झालं वाचन वगैरे, तर 6:30 पासूनच मी या गोष्टींना सुरुवात करते. म्हणजे एखाद पाऊण तास तरी त्या सगळ्या गोष्टींसाठी लागतो. त्यानंतर मग 7:30 नंतर मग माझी सुरू असते ती म्हणजे जेवणाची घाई. तर कधी-कधी कसं काही बाहेरची कामं असतात. तर बाहेरचं काही काम असेल तर मग ते 5-5:30च्या दरम्यान मी जाऊन यायचा प्रयत्न करते. कारण संध्याकाळचा जो वेळ असतो ना दिवाबत्तीचा, तो माझा स्वतःचाच असा कटाक्ष असतो की ह्या वेळेला मी घरात असलीच पाहिजे. तर हे ना मी अगदी सिंपल असं एक ॲप्रॉन घेतलंय. तर किचनमध्ये वेअर करण्यासाठी, कारण आपण सारखे हात ना अंगाला पुसत राहतो आणि त्यामुळे कपडे खराब होतात. तर चला मी केसांच्या बाबतीत आहे ना एक मस्त गोष्ट मला मिळाली, तर ती मी पहिले तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर पुढे आपण परत कंटिन्यू करू. तर आपल्याला कुठे बाहेर जायचं आहे आणि आपल्याला पटकन केसांची काहीतरी स्टायलिंग करायची आहे. म्हणजे रोजचं तर असतंच, पण समजा कुठे फंक्शन असेल काय असेल आणि आपण नॉर्मली जर ट्रीटमेंट केलेले केस नसतील तर मग ते असे मॅनेजेबल राहत नाही. जसे माझे तुम्हाला दिसत आहेत की खूप फ्रीझी होतात आणि वॉश केल्यानंतर तर खूप जास्तच फ्रीझी होतात. तर त्याच्यामुळे अशा वेळेला काय करायचं मग? कसं प्रत्येक वेळी आपल्याला पटकन पार्लरला जाणं पॉसिबल होत नाही. तर घरच्या घरी अगदी पटकन आपण काय करू शकतो? तर मला मिळालेला आहे, मी घेतलेला आहे तो म्हणजे ॲगॅरोचा हा हेअर व्हॉल्युमायझर ब्रश आहे की जो 2 in 1 म्हणजे बरीचशी कामं करतो. 2 in 1 पण नाही, बरीचशी कामं करतो. फर्स्ट थिंग तर ते आपले हेअर ड्राय करायचं काम करतो. त्यानंतर तुम्हाला हेअर स्टायलिंगला हेल्प करतो आणि अगदी इझी टू यूज आहे बघा. हँडल करायला अगदी इझी आहे. तर हा कशा प्रकारे यूज करायचा आणि कशा प्रकारे इफेक्ट देतो केसांना ते मी तुम्हाला दाखवते. चला. तर ॲगॅरोचा हा व्हॉल्युमायझर हेअर ड्रायर अशा प्रकारच्या पॅकिंगमध्ये येतो बघा. याच्यावरती सगळे फीचर्स बॉक्सवरती दिलेले आहेत. 1 वर्षाची वॉरंटी येते याच्यासोबत. इथे सुद्धा तुम्हाला सर्व फीचर्स ज्याच्यामध्ये आहेत ते दिसत आहेत. पुढेही मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. तर बघा अगदी मस्त याचा लुक पण ब्रशचा खूप छान आहे. हा अगदी इझी टू यूज आहे बघा. ह्याच्या हँडलमुळे ना आपल्याला पकडायला अशी मस्त ग्रिप येते आणि इथे बघा हे जे ऑन ऑफ करायचं असतं ना, ते असं हे रोटेट करायचं आणि इथे 2-3 ऑप्शन्स आहेत, तर ते मी तुम्हाला पुढे सुद्धा सांगते. आपले केस स्वच्छ धुतल्यानंतर जे एक्सेस वॉटर असतं ते पुसून घ्यायचं संपूर्ण व्यवस्थित. त्यानंतर केसांमधला जो ही गुंता असतो तो गुंता काढून घ्यायचा आणि त्यानंतर फर्स्ट ऑप्शनवरती ठेवून आपण छान केस मस्त असे ड्राय करू शकतो. मी तुम्हाला दाखवते की बघा किती म्हणजे सिंगल स्ट्रोकने सुद्धा किती फरक पडतो. हा ब्रश आहे ना आपले केस ड्राय तर करतोच, पण त्याचसोबत केसांना एक व्हॉल्यूम सुद्धा ॲड करतो. तसंच केसांना ना एक वेगळाच बघा स्मूथनेस येतो, थोडीशी शाईन येते. जो फ्रीझीनेस असतो केसांचा तो कमी होतो. इतर जे हेअर ड्रायर्स किंवा स्ट्रेटनर्स आपण जे यूज करतो ना त्याच्यामध्ये बघा हीट लगेच आपल्याला स्कॅल्पला कधी कधी हीट लागते, तर तसं याच्यामध्ये होत नाही. मी बघा केस मस्तपैकी ड्राय केलेत, पण केस किती म्हणजे असे फ्रीझी दिसतात तुम्हाला. तर आता सेकंड जी स्टेप आहे ती म्हणजे की याच्याने आपण केसांना स्टायलिंग करू शकतो. म्हणजे केस छान जो थोडासा असा हलका स्ट्रेट लुक किंवा थोडासा फ्रीझीनेस आहे ना तो केसांचा कमी करायला, स्टायलिंग करायला ह्याने छान असे जे कर्ल्स येतात ना ते कर्ल्स पण बनवू शकतो. पण मला तेवढं ते जमत नाहीये कर्ल्स बनवण्यासाठी, पण बऱ्याच गोष्टींसाठी आपण हा यूज करू शकतो. 2 स्पीड लेवल याच्यामध्ये आहे, तर ते ॲडजस्ट करून आपण छान स्टायलिंग करू शकतो. सिरॅमिक पूर्ण लाईन फीचर आहे ज्याच्याने केस स्मूथ व्हायला आणि केसांना शाईन व्हायला मदत होते. जो फ्रीझीनेस आहे तो कमी होतो. अँटी स्कॅल्डिंग प्रॉपर्टीजमुळे स्कॅल्प बर्न होत नाही. तर असा हा ॲगॅरोचा हेअर व्हॉल्युमायझर ब्रश म्हणजे फक्त हेअर ड्रायच करत नाही, तर त्याच्यासोबत आपल्याला स्टायलिंग करायला सुद्धा खूप हेल्प करतो.
आणि खूप मस्त आहे, मला तो खूप आवडला. तुम्हाला पण आवडला? तुम्हाला जर हवा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकवर जाऊन तुम्ही हे परचेस करू शकता. तर संध्याकाळचा, सकाळचा प्रत्येकाच्या घरातला जो जेवणाचा शेड्यूल असतो ना किंवा जेवणाची पद्धत असते, तर ते वेगवेगळं असतं. घरातल्या माणसांना काय आवडतं, काय नाही, तर त्याच्यानुसार आपण ते प्लॅन करत असतो. तर आज आहे ना, मी हा माठ सुद्धा स्वच्छ करणार आहे. कारण फक्त किचनमध्ये काम करताना ना आपल्याला कसं आहे, थोडंसं मल्टीटास्किंग काम केलं तर आपलाच खूप टाईम त्याच्यामुळे वाचतो. तर सकाळची काही प्लॅनिंग करायची असते, तर ती थोडी-थोडी काय-काय ह्या टायमिंगमध्ये करून घेतली आणि इतर अशी छोटी-छोटी कामं जर करून घेतली, तर बराचसा टाईम आपला सेव्ह होतो. तर जे माठ आहे ना पाण्याचं, ते हे आता सध्या आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ करावंच लागतं. नाहीतर काय होतं, पाणी आपण कंटिन्यू फक्त वरून ओतत राहतो ना, तर पाण्याचा आतमध्ये एक वेगळा विशिष्ट वास येतो. तर त्याच्यासाठी माठाचे जे छिद्र आहेत ते ओपन होण्यासाठी काय करायचं, तर ते मी पहिले तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पहिले माठातलं सगळं पाणी मी काढून घेतलं बॉटल्समध्ये वगैरे, कारण थंड पाणी झालं होतं छान. तर बघा, माठ पहिले पूर्ण भरून घ्यायचा असा व्यवस्थित पाण्याने आणि एका प्लेटमध्ये मी थोडंसं मीठ घेतलंय. तर हे मी सेंधव मीठ घेतलंय. तुम्ही साधं मीठ सुद्धा घेऊ शकता किंवा जे खड्याचं मीठ असतं ते सुद्धा घेऊ शकता. आणि त्याच्यासोबत घेणार आहे तो म्हणजे की जो आपला अर्धा कट केलेला असतो ना लिंबू, किंवा तुमच्याकडे बघा पिळल्यानंतर उरलेले आपण फ्रीजमध्ये असेच ठेवतो, तर तेही लिंबू तुम्ही याच्यासाठी वापरू शकता. तर लिंबू मिठामध्ये मिक्स करायचा आणि लिंबाने पूर्ण माठ छान स्वच्छ करायचा. म्हणजे बाहेरून संपूर्ण घासून घ्यायचा, आतून जरी तुम्ही घासून घेतला तरी बेस्ट आहे. मी पहिले काय करणार आहे, थोडा वेळ ते पाणी आतमध्ये मुरू देणार आहे त्याच्यात आणि त्यानंतर शेवटी मग आतून पूर्ण मी स्वच्छ करणार आहे. तर पहिले मी बाहेरून पूर्ण असा हा स्वच्छ करून घेते, कारण त्याला एक प्रकारचं थर जमा होतो आणि त्याच्यामुळे त्याचे जे पोर्स असतात ना ते बंद होतात. तर म्हणून माठ पाणी झिरपत नाही आणि मग त्याच्यामुळे पाणी थंड होत नाही. तर ही जी प्रोसेस आहे ना, ही तुम्ही जर केलीत महिन्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा, तर माठ छान पाणी असं अगदी थंड पाणी माठामध्ये तुम्हाला मिळेल. तर हे मी स्वच्छ करते आणि ह्यानंतर मग मी माझी जेवणाची सुरुवात करणार आहे. म्हणजे हे डीप होईपर्यंत, म्हणजे हे राहीपर्यंत जेवणाचं काम संपूर्ण होऊन जाईल. तर जे मीठ मी घेतलं होतं ते मीठ संपूर्ण मी याच्या आतमध्ये घातलंय. त्यानंतर ज्या आपल्या लिंबाच्या फोड्या होत्या त्या पण मी त्याच्यामध्येच भिजत टाकल्यात आणि यामध्ये मी थोडासा ना सोडा सुद्धा घालते. सोडा घातल्यानंतर त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रक्रिया होते आणि ज्याच्यामुळे आतमध्ये जर हे पाणी, आता तुम्ही जवळपास अर्धा तास तरी जर हे पाणी ठेवलत ना, तर आतले पूर्ण मातीचे जे पोर्स आहेत ना ते ओपन व्हायला मदत होते आणि मग तुमचं मटकं बघा किती छान पाणी मस्त थंड करेल. तर आता हे थोडा वेळ मी असंच ठेवून देणार आहे आणि तोपर्यंत बाकीच्या जेवणाची जी तयारी आहे ती मी करणार आहे. तर चला, आज मी बनवणार आहे ते म्हणजे की खिचडी आणि कढी. तुम्हाला माहिती आहे, खानदेशी लोकांची ना ही स्पेशल डिश आहे. आईकडे असताना, म्हणजे माझ्या माहेरी असताना, आमच्याकडे असं खिचडी कढी हा प्रकार मी खरंच कधी खाल्ला नव्हता एकत्र. म्हणजे खिचडी वेगळी खाल्ली असेल आणि कढी वेगळी खाल्ली असेल, पण खिचडी सोबत कढी असा प्रकार मी इथे पहिल्यांदाच खाल्ला आणि मला तो इतकं प्रचंड आवडतं ना, काय सांगू. की कोणाला असं वाटत असेल की कोणाला कंटाळा येतो आणि शॉर्टकट मारायचा आहे म्हणून खिचडी बनवली जाते, तर तसं अजिबात नाहीये. खूप आवडतं हे खाणं म्हणून ते बनवलं जातं आणि खरं सांगते की खूप हलकंही वाटतं. संध्याकाळचं म्हटलं जातं तसं आहे की रात्रीचं खूप कमी जेवलं पाहिजे. तर खिचडीमध्ये बघा डाळीचा समावेश होतो, भात असतो, तर त्यामुळे संपूर्ण एक जे जेवण असतं ना ते मिळतं आणि कढीमुळे ना त्या खिचडीला अगदी अगदी मस्त अशी वेगळीच चव येते, खूप भारी चव येते. जे पण खानदेशी असतील, जे बनवत असतील, तर त्यांनी मला नक्की सांगावं की खरंच आपल्या खिचडी कढीचं काय महत्व आहे. तर पहिले मी कांदा व्यवस्थित मस्त असा कट करून घेते आणि आता ना मी एक नवीन गोष्ट चालू केली आहे. जेवण बनवताना स्वयंपाकघरातला हा जो पण आपला म्हणजे जे पण निघतंय ना हे सगळं उरलेलं, म्हणजे साली म्हणा कांद्याच्या किंवा जेही टोमॅटो जे कट करतो त्याचं निघतं, तर ते ना वेस्ट जाऊ द्यायचं नाही. त्याच्यापासून काहीतरी छान उपयोग करायचा. कारण तुम्हाला माहिती आहे, माझी झाडं, मी तुम्हाला नेहमी झाडांबद्दल प्रत्येक काय काय गोष्टी शेअर करत असते. तर ही खूप चांगली गोष्ट मला मिळाली. तर अशा प्रकारच्या कुठल्याही कंटेनरमध्ये तुम्ही पाणी भरून ठेवा आणि त्याच्यामध्ये जे पण आपले रोजचे हे निघतात ना सगळे किचन वेस्ट, तर ते त्यामध्ये फक्त घालून ठेवायचे. जवळपास 2 दिवसाचंच मी 2-2 दिवसाचेच ठेवते आणि मग त्यानंतर ह्याच्यामध्ये बघा
उत्तम असं झाडांसाठी खत तयार होतं. तर हे गाळून पाणी आपण पाण्यामध्ये मिक्स करून जर तुम्ही हे झाडांना वेळोवेळी दिलत ना, तर झाडं खूप मस्त छान आपली निरोगी होतात आणि हेल्दी सुद्धा राहतात. तर ही एक गोष्ट मला म्हणजे कसं ना, कुठल्याही गोष्टीमधून आपल्या घरगुती गोष्टींमधून काहीतरी चांगल्या गोष्टी आपण जेव्हा करतो ना, तर आपल्याला आणखीन एक वेगळंच समाधान मिळतं. तर बघा खिचडीमध्ये ना मी मूग डाळीचा जास्त वापर करते, कारण सध्या आता गरमी आहे. तर जसं आपला ऋतू असेल, जसं आपलं वातावरण असेल, तर त्याच्यानुसार आपलं जे जेवण आहे त्याच्यामध्ये बदल करणं खूप गरजेचं असतं. तर एरवी तर मी हे जे डाळ तांदूळ वगैरे जे पण धुते ना, तर त्याचं पाणी झाडांना घालते. पण संध्याकाळच्या वेळेला शक्यतो तुम्ही झाडांना अजिबात पाणी घालू नका. कारण काय होतं ना, झाडांची मुळं त्यामुळे लवकर खराब होतात. कारण रात्री ऊन नसतं आणि त्याच्यामुळे ते पाणी रात्रभर तसंच कुंड्यांमध्ये पडून राहतं आणि त्यामुळे आपली झाडं लवकर खराब होतात. तर म्हणून झाडांना पाणी हे शक्यतो दिवसभरामध्ये किंवा संध्याकाळी जेव्हा ऊन उतरतं येतं थोडंसं, तेव्हा तुम्ही थोडंसं घाला. पण रात्री अजिबात झाडांना पाणी घालू नका. तर आता मी डाळ, तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत, 2 ते 3 वेळा धुवून घेतलेत आणि ना यात थोडंसं पाणी ठेवायचं आणि थोडा वेळ ना हे असेच भिजू द्यायचे. त्याने काय होतं माहितीये? त्याने ना आपलं जेवण लवकर शिजतं. आणखीन एक गोष्ट म्हणजे की जेव्हा तुम्ही खिचडीमध्ये वगैरे किंवा पुलावमध्ये जेव्हा तुम्ही पाणी वापरता ना, शक्यतो गरम पाणी त्याच्यामध्ये घाला. म्हणजे आणखीन लवकर शिजतं. म्हणजे आपण आपल्या गॅसची सुद्धा याच्यामध्ये बचत करतो. प्लस तुमचा वेळ सुद्धा याच्यामध्ये वाचतो आणि तुमचा पदार्थ आहे ना, तो आणखीन खूप छान असा चविष्ट होतो. तर मी आता खिचडीला फोडणी देते. मी कुकरमध्येच घालते. पटकन पण होतं आणि छान पण होतं ॲक्चुअली. माहीत नाही मला हा कुकर मला कधीपासून मी विचार करते, की मी हा कुकर बदलेन. पण काही होत नाहीये ते माझ्याकडून माहीत नाही. त्या कुकरला कदाचित जायचं नाहीये घरातून. असं काही आहे, पण नाही मी लवकरच तो चेंज करणार आहे. आणि एक साइडला दूध तापत ठेवलंय. म्हणजे सकाळच्या काही-काही ज्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात, की मग सकाळी उठल्यावरती जेव्हा आपल्याला घाई असते टिफिनच्या वेळेला, तेव्हा काही गोष्टी संपलेल्या असतात. मग त्या आता जेव्हा संध्याकाळी आपण जेवण करतो ना, म्हणजे मी तरी जेव्हा ह्यावेळेला त्या गोष्टी बऱ्याचशा आवरून घ्यायचा प्रयत्न करते. जर मसाल्याच्या डब्यातलं काही थोडं-थोडं संपलं असेल, तर ते भरून ठेवायचं. सकाळचे डब्बे जे लागतात, ते थोडेसे व्यवस्थित क्लीन करून जागच्या जागी ठेवून द्यायचे. भाजी सकाळला जी लागणार असेल किंवा सकाळी तुम्ही टिफिनला काय बनवणार असणार, त्याची थोडीशी पूर्वतयारी ह्यावेळेला करून ठेवली. म्हणजे कसं आपण फोडणी दिली, त्यानंतर तो पदार्थ व्हायला थोडा वेळ लागतो. तर त्या वेळेमध्ये फक्त काहीतरी दुसरं असं म्हणजे मोबाईल बघण्यापेक्षा किंवा असं काही करण्यापेक्षा तुम्ही जी एक्स्ट्राची जी कामं आहेत, ती त्यावेळेत जर करून घेतली, तर तुमचा पुढचा सगळा वेळ तुम्हाला रिकामा मिळतो. मग त्यावेळेत तुम्हाला आणखीन काय प्रोडक्टिव्ह काय काम करायचं असेल किंवा काहीच नाही फक्त वेळ घालवायचा असेल, तरी तुम्ही तो अगदी छान प्रकारे घालवू शकता. आता अगदी जवळच येतोय तो म्हणजे आपला पाडवा. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन. त्यानंतर लगेचच चालू होणार आहे आपली देवीची चैत्र नवरात्र. तर अशा सगळ्या सणांची आता रेलचेल म्हणजे सुरू होणार आहे. तर त्याच्या आधीच बऱ्याचशा गोष्टी मला आवरून घ्यायच्या आहेत. त्या म्हणजे आता उद्यापासून थोडीशी साफ-सफाईला मला सुरुवात करायची आहे. बऱ्याचशा गोष्टी थोड्याशा आपण आधीच प्री प्लॅन केल्या ना, तर मग ऐन सणाच्या वेळेला किंवा त्या दिवशी आपली घाई होत नाही. तर म्हणून बऱ्याच गोष्टी माझ्या डोक्यात चालू आहेत, की काय-काय करायचंय. थोडं-थोडंसं आत्तापासून करून ठेवलं ना, तर आपल्याला पुढे ते खूप सोपं पडतं. तर बघा अशी मी खिचडीला अशी दणदणीत फोडणी दिलेली आहे. जेव्हा असा तडका पडतो ना, तर तेव्हा खिचडी आणखीन मस्त चविष्ट लागते. तर आमच्या घरी तरी खूप फेव्हरेट आहे. म्हणजे खिचडी आणि कढी हे खूप फेव्हरेट आहे. तुम्ही अगदी रोज जरी बनवून दिलत ना, तरी रोज सगळे आवडीने खातात. इतकी आवडते सर्वांना. तर या फोडणीमध्ये ना पाणी घालून पाणी थोडंसं उकळू द्यायचं. ऑलरेडी मी गरम पाणी याच्यामध्ये घातलंय, त्यामुळे ते लवकर उकळी घेते. आणि जे बघा डाळ तांदूळ भिजत ठेवले होते थोडा वेळ, ते यामध्ये नंतर घालणार आहे. तर एक साइडला आता कुकर लावलेला आहे आणि कुकर बघा झालाय पण माझा आणि त्यानंतर आता मी कढीची तयारी करते. तर कढीसाठी जे म्हणजे दह्याची कढी बनवते. तर त्याच्यामध्ये बेसन भिजवून घेतलं ऑलरेडी, त्यामध्ये दही घातलंय आणि छान फेटून घेतलंय मस्त. ताकाची कढी शक्यतो आम्ही म्हणजे मी तरी बनवत नाही, कारण
ती प्यायला छान लागते, पण अशी आपण जेव्हा खिचडी सोबत वगैरे घेतो ना, तर ती कढी अगदी मग पचपचीत लागते. तर म्हणून शक्यतो मी दह्याचीच कढी बनवते. तर दही तुम्हाला माहिती आहे, मी बऱ्याचदा दाखवलंय की घरी कशा प्रकारे असं घट्ट मस्त गोड छान असं दही बनवायचं. तर दही एक्स्ट्रा भरपूर असतंच माझ्याकडे बनवलेलं, म्हणजे दुपारी खाण्यासाठी म्हणा, दुपारी ताक बनवण्यासाठी किंवा कढी वरच्यावर असतेच. तर त्याच्यामुळे घरी जर दही लावलं ना, तर आपल्याला खूप कामाला येतं. तर कढी करताना ना मी डायरेक्ट टोपामध्ये फोडणी देत नाही. पहिले जे म्हणजे दही आणि बेसन वेगळं फेटून घेते छान, आणि त्यानंतर जो तडका आहे म्हणजे जी फोडणी द्यायची तर ती फोडणी वरून देते. तर अशा प्रकारे बघा कढीला काय काय असतं, लसूण असतो छान चिरलेला, त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता जातो, मिरच्या जातात. ही पण फोडणी अगदी मस्त अशी कडकडीत फोडणी दिलीत ना, तर कढी अगदी मस्त चविष्ट होते. तर अशा प्रकारे ही कामं करता करता मध्ये मध्ये जे जे काही सुचत जातं, काही डब्बे रिकामी झाले असतील तर ते थोडेसे घासायला टाकले जातात, किंवा बऱ्याचशा गोष्टी काही छोट्या मोठ्या भरून ठेवायच्या असतात त्या भरल्या जातात, किंवा एका साईडला काही ना काही पुसलं जातं, म्हणजे एक एक कप्पे काहीतरी साफ केले जातात. तर असे तो 1-1.5 तास जो आपला स्वयंपाकघरात असतो, तर तो करता करता म्हणजे आपला स्वयंपाक बनवता बनवता इतर अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपल्या त्याच वेळेला होऊन जातात. तर अशा प्रकारे जर आपण वेळेची म्हणजे वेळेचे जे म्हणतात ना मॅनेजमेंट आहे ते केलं, तर आपल्याला बराचसा वेळ पुढचा छान रिकामा मिळतो. तर बऱ्याच ताईंनी स्वामींच्या प्रकट दिनाबद्दल पण बरेच सारे प्रश्न विचारले, तर त्याची सुद्धा उत्तरं मी तुम्हाला उद्या देणार आहे. नवरात्र सुरू होणार आहे, त्याची काय तयारी करणार आहे ते पण मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करेन. तर बघा आपला माठ असा छान स्वच्छ झालेला आहे आणि पाणी बघा अगदी झिरपायला लागलंय याचं छान. तर असं जेव्हा पाणी झिरपतं ना, तेव्हा माठातलं पाणी थंड व्हायला सुरुवात होते. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे माठ स्वच्छ करून बघा आणि छान उन्हाळ्याचा थंड पाण्याचा आस्वाद घ्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.